नमस्कार. बोल अनमोल या चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. 1:30 वाजता आईने आपल्या मुलाला फोन केला आणि म्हणाली, बाळा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. हे ऐकून त्या मुलाला खूप राग आला आणि म्हणाला, आई, वेडी आहेस का? रात्रीच्या 1:30 वाजता फोन करून मला तू शुभेच्छा देत आहेस. या शुभेच्छा तू सकाळी मला फोन करून सुद्धा देऊ शकले असते. तुला समजत नाही का? तू वेडी झाली आहेस का? माझी विनाकारण तू झोपमोड केली. मी किती गाढ झोपलो होतो. ठेव आता फोन, असं म्हणून मुलाने रागाने फोन ठेवून दिला. इकडे आईचा चेहरा नाराज झाला. त्याच्या वडिलांना खूप राग आला. त्यामुळे त्यांनी फोन घेतला आणि मुलाला फोन केला. मुलगा बापाचा फोन आला म्हणल्यावर रागवणार नाही. त्यामुळे तो आदराने म्हणाला, हॅलो बाबा. ते म्हणाले, तुझी झोपमोड तर झाली नाही ना? तो म्हणाला, नाही बाबा, बोला की. अरे, तुला हे सांगायचं होतं की खरंच तुझी आई वेडी आहे. तिला काही समजतच नाही. तुला माहित आहे, रोज 1:30 वाजता ती मला झोपेतून उठवते आणि म्हणते की बघा ना, याच टायमाला आपला मुलगा जन्माला आला होता. आणि खूप आनंदाने मला या सर्व गोष्टी ती सांगत असते. तुला माहित आहे, जेव्हा तू तुझ्या आईच्या पोटात होता तेव्हा डॉक्टरांनी आम्हाला अबॉर्शन करायला सांगितलं होतं. पण तुझ्या आईने रिस्क घेऊन तुला जन्माला घातलं. ती म्हणाली, मला काही पण होऊ द्या, पण मी माझ्या बाळाला जन्माला घालणार आहे. त्यासाठी किती आनंदाने तुझ्या आईने तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी फोन केला होता. अरे, 9 महिने तिने तुला पोटात वाढवलं, तरी तिच्या वेदना तू समजू शकला नाही आणि तुझी झोपमोड झाली म्हणून तू आईवर रागवला आहेस. आपल्या बापाचं बोलणं ऐकून तो मुलगा एकदम सन्न झाला. त्याला काय बोलावं हे समजतच नव्हतं. त्याने फोन ठेवला आणि सकाळच्या वेळी पटकन तो आईकडे गेला आणि आईच्या गळ्यात पडून रडू लागला. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.